नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी इतिहासाची साधने या धड्यावरचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ प्रश्न पाहणार आहोत. आणि जे प्रश्न TET वरती MPSC स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी येत असतात. तर चला तर पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला, इतिहासाची साधने म्हणजे काय? ए. खेळाची साधने, बी. इतिहास जाणून घेण्याची माध्यमे, सी. शेतीची साधने, डी. विज्ञानाची साधने. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, इतिहास जाणून घेण्याची माध्यमे. क्रमांक 2, खालीलपैकी भौतिक साधन कोणते आहे? ए. पोवाडा, बी. शिलालेख, सी. कथा, डी. लोककथा. ऑप्शन नंबर 2 बी. शिलालेख. प्रश्न, ताम्रपट कोणत्या धातूपासून तयार केला जातो? ए. सोने, बी. लोखंड, सी. तांबे, डी. चांदी. तर सी. तांबे. शिलालेख कोठे कोरले जातात? ए. कागदावर, बी. दगडावर, सी. लाकडावर, डी. कापडावर. बरोबर उत्तर बी. दगडावर. खालीलपैकी मौखिक साधन कोणते? ए. नाणी, बी. भांडी, सी. लोककथा, डी. किल्ले. सी. लोककथा. पुढील प्रश्न, इतिहास संशोधनासाठी नाणी कशाची माहिती देतात? ए. हवामान, बी. व्यापार व राजसत्ता, सी. शेती, डी. संगीत. उत्तर आहे बी. व्यापार व राजसत्ता. लिखित साधनाचे उदाहरण कोणते? ए. हस्तलिखित, बी. किल्ला, सी. तलवार, डी. मूर्ती. हस्तलिखित. पुरातत्वशास्त्र म्हणजे काय? ए. संगीताचा अभ्यास, सी. प्राचीन वस्तूचा अभ्यास, सी. वनस्पतीचा अभ्यास, डी. गणिताचा अभ्यास. बरोबर उत्तर आहे प्राचीन वस्तूचा अभ्यास. ही कोणते भौतिक साधन नाही? ए. नाणी, बी. किल्ले, सी. पोवाडा, डी. शस्त्रे. पोवाडा. इतिहास समजण्यासाठी कोणती साधने महत्त्वाची असतात? ए. फक्त मौखिक, बी. लिखित, सी. फक्त भौतिक, डी. सर्व प्रकारची साधने. प्रश्नाचं उत्तर आहे डी. सर्व प्रकारची साधने. हस्तलिखिते पूर्वी कशावर लिहित असत? ए. प्लॅस्टिकवर, बी. काचेवर, सी. ताडपत्रावर, डी. लोखंडावर. ताडपत्रावर. ती कोणते मौखिक साधन आहे? ए. बखर, बी. पोवाडा, सी. शिलालेख, डी. नाणी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. पोवाडा. बखर हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? ए. मौखिक, बी. भौतिक, सी. लिखित, डी. धार्मिक.
या प्रश्नाचे उत्तर आहे सी लिखित. प्रश्न उत्खननातून काय मिळते? ए चित्रपट, बी प्राचीन वस्तू, सी पुस्तके, डी गाणी. या प्रश्नाचे उत्तर आहे बी प्राचीन वस्तू. इतिहासाची साधने आपल्याला कशाची माहिती देतात? ए भविष्याची, बी वर्तमानाची, सी भूतकाळाची, डी भूतकाळाची. खालीलपैकी कोणते लिखित साधन आहे? ए लोकगीत, बी ताम्रपट, सी पोवाडा, डी कथा. उत्तर आहे बी ताम्रपट. प्रश्न किल्ले कोणत्या प्रकारच्या साधनात येतात? ए मौखिक, बी लिखित, सी भौतिक, डी सामाजिक. या प्रश्नाचे उत्तर आहे सी भौतिक. प्रश्न इतिहास संशोधन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ए वैज्ञानिक, बी इतिहासकार, सी अभियंता, डी डॉक्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इतिहासकार. ते कोणत्या प्रकारची साधने आहेत? ए लिखित, बी भौतिक, सी मौखिक, डी वैज्ञानिक. या प्रश्नाचे उत्तर आहे सी मौखिक. इतिहासाची साधने जपणे का आवश्यक आहे? ए वेळ घालवण्यासाठी, बी भूतकाळ समजण्यासाठी, सी खेळण्यासाठी, डी व्यापारासाठी. तर आपण कमेंटमध्ये करावे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला आपल्याला नवनवीन माहिती, शैक्षणिक माहिती देता येईल.